शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। आपल्या सोबत उद्धव ठाकरेंचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। सर, संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या असं शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद या प्रकरणी अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। काय अपेक्षा आहेत? आता तरी निकाल येईल का? खरं तर आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता, परंतु विविध कारणांमुळे तारीख पे तारीख असं सुरू आहे। खरं तर सतत तारखा होणं हे चुकीचं आहे। ज्युडिशियल डिसिप्लिन नाही याचं ते लक्षण आहे। न्यायिक शिस्त असली पाहिजे न्यायालयाच्या सगळ्या कामकाजाला, आणि त्यामुळे आता न्यायालयाचीच विश्वासार्हता जी आहे ती पणाला लागलेली आहे असं मला वाटते। शिवसेना पक्षचिन्ह असेल किंवा अपात्रतेसंदर्भातली सुनावणी असेल, एकत्रित सुनावणी घ्यायचं न्यायालयाने ठरवलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुद्धा सुनावणी एकत्र घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे। तर सगळीकडून युक्तिवाद हा बरेचदा करण्यात आलेला आहे, लेखी युक्तिवादसुद्धा सादर करण्यात आलेला आहे। तरीसुद्धा जो राहिलेला युक्तिवाद असेल किंवा आपण म्हणतो कन्क्लुडिंग युक्तिवाद तो करायचा असेल, त्यासाठी कोर्टाने वारंवार तारखा दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने बेकायदेशीर सरकार चालू आहे का असा प्रश्न सतत नागरिकांच्या मनात राहणं, जे 10वं परिशिष्ट आहे पक्षांतर बंदीचं, त्याच्या सगळ्या धज्जिया उडवून एखादा राजकीय पक्ष प्रस्थापित होत राहणं हे भारतीय संविधानाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही। आणि त्यामुळे हा विषय केवळ उद्धव ठाकरे यांच्या केस संदर्भातला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या केस संदर्भातला नाही, तर न्यायालयात आता कदाचित ट्रायलवर आहे असं म्हणायला पाहिजे। म्हणजे कोर्ट इज ऑन ट्रायल असं म्हणायला पाहिजे। कोर्टामध्ये ट्रायल सुरू नाही, कोर्टाचीच आता ट्रायल आहे की ते किती लवकर या संदर्भातला निर्णय देतात। आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे अनेकदा सांगितलं की कोणताही निर्णय द्या, पण तो रिजनेबल कारणांसह कारणी-मीमांसा करून तो निर्णय जर दिला तर तशा प्रकारचा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागू शकतो, हे कोणीही भारतीय संविधान माहिती असलेला वकील आपल्याला सांगू शकतो। सर, एक प्रश्न असा आहे की गेल्या वेळी युक्तिवादाला साधारणपणे किती वेळ लागेल कोणाला याबद्दल एक चर्चा झाली, आणि दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंनी एक अंतरिम मागणी केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत पक्षचिन्ह वापरताना न्यायप्रविष्ट आहे किंवा ते वापरण्याची मुभा दिली जाऊ नये, डिस्क्लेमर सोबत प्रसिद्ध केलं जावं, असं एक अंतरिम अर्ज दाखल करण्यात आला होता। पण त्यावेळी अंतिम सुनावणीलाच आपण घेऊ असं म्हटलं। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत, कसं पाहता तुम्ही याकडे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्या तरी त्या फेज वाईज घेण्यात येणार आहेत, आणि एखादी निवडणूक महाराष्ट्रातल्या लोकांना बघू द्या की पक्षचिन्ह जे धनुष्यबाण आहे ते न वापरता, शिवसेना या पक्षाचं नाव न वापरता कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाऊ शकतात हे बघू द्या एकदा। कारण की त्या पक्षचिन्हाचा आणि नावाचा जो भावनिक नातेसंबंध मतदारांशी आहे त्याचा मोठा वापर करत यश मिळवण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटते की जरी आता निवडणुका जाहीर झालेल्या असल्या तरी केवळ नगर परिषदांच्या निवडणुकांचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पक्षचिन्ह वाटपाचं काम हे या महिन्याच्या शेवटी होणार आहे। त्यामुळे आत्तासुद्धा न्यायालयाने निर्णय देणं कोणत्याही प्रकारचा अडथळा निवडणुकीमध्ये येणार नाही। त्यामुळे त्यांनी हा निर्णय कोणत्याही कारणांचा विचार न करता आता दिला पाहिजे। सर, आता जरी अंतिम युक्तिवाद सुरू होणार असला तरीसुद्धा जे वेगवेगळे वकील आहेत पक्षकारांचे, तर त्यांना साधारणपणे वेळ लागेल। अनेक सिनियर वकील आहेत, काही जण एक दिवस 2-2 तास 3-3 तास युक्तिवाद करू शकतात, त्यामुळे अजून काही दिवस तरी या खटल्याला द्यावे लागतील असं वाटतंय। मागच्या वेळेस कपिल सिब्बल सरांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंतर्फे युक्तिवाद करण्यासाठी आम्हाला केवळ 45 मिनटं लागणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। आता बाकीच्यांना जर एक दिवस लागणार असेल असं धरलं तरी 3 दिवसामध्ये हे सगळे युक्तिवाद पूर्ण होऊ शकतात, आणि त्याच्या पुढच्या काही दिवसात न्यायालयाला निर्णय देता येऊ शकतो। त्यामुळे घटनात्मक महत्त्वाचे काही विषय असतात, संविधानिक दृष्टिकोनातून नैतिकतेचे प्रश्न तयार झालेले असतात, राजकारणाच्या शुद्धीकरणाचे आणि राजकारणाच्या बदमाशीकरणाचे प्रश्न असतात। अशा वेळेस तो विषय इतका लांबू नये की न्यायालयावर आता लोकांचाच विश्वास राहणार नाही। त्यामुळे मग युक्तिवाद पूर्ण होऊ शकतात असं शेड्यूल तयार करून त्या संदर्भात कार्यवाही करणं ही न्यायालयाची न्यायिक जबाबदारी आहे असं मला वाटते। तुम्ही या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरेंची बाजू मांडताय, कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे युक्तिवाद होईल ठाकरेंच्या वतीने या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध करताना?
बघा, सर्वप्रथम तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे होते त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद स्वरूपाची राहिलेली आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय देताना नोंदवलेलं होतं की त्यांनी लोकशाहीद्वारे स्थापित झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये दुःखद स्वरूपाचा एक सहभाग घेतलेला आहे. ते कधी तटस्थपणे वागू शकले नाही, ते राजकीय पक्षाचीच भूमिका घेत राहिले. त्यामुळे राज्यपाल म्हणून ते अत्यंत कुचकामी स्वरूपाचं काम करून महाराष्ट्रातून गेलेले आहे. दुसरा मुद्दा आहे की त्यांनी फ्लोअर टेस्ट बोलवायला पाहिजे होती का, त्याच्या संदर्भात जर उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता त्यांनी फ्लोअर टेस्टसाठी, बहुमत चाचणीसाठी स्वतःच आदेश काढले, स्वतःच एक प्रोग्राम जाहीर केला, ते चुकीचं आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढची भूमिका विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची चुकीची आणि बेकायदेशीरतेकडे जाणारी राहिलेली आहे, हे आपल्याला साधारणतः दिसून येते. म्हणजे एकच मुद्दा फक्त आपण जर लक्षात घेतला की त्यांनी सातत्याने हे सांगितलं की हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे. मग पक्षांतर्गत वादाचं प्रकरण असेल तर भारतीय संविधानाच्या 10 शेड्यूलनुसार त्यांना ते प्रकरण चालवण्याचेच हक्क नव्हते. त्यांनी ते प्रकरण परत सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष होते त्यांच्याकडे याच्यासाठी पाठवलं की ते 10 शेड्यूलनुसार पक्षांतर बंदीचं प्रकरण आहे, पण हे म्हणत राहिले की हे पक्षांतर बंदीचंच प्रकरण नाही आणि कोणीच अपात्र नाही, अशा प्रकारचा एक अत्यंत अभिनव निर्णय त्यांनी दिलेला आहे, जो आक्षेपार्ह आहे, भारतीय संविधानाच्या अनेक कसोट्यांवर न टिकणार आहे आणि म्हणून ते चॅलेंज करण्यात आलं. त्याच दरम्यान आपण पाहिलं की निवडणूक आयोगाची अत्यंत संशयास्पद भूमिका पुन्हा पुढे आली की केंद्र सरकारच्या सांगण्यानुसारच वागायचं हे तत्त्व त्यांनी सातत्याने पाळलेलं आहे असं दिसते. आणि आत्तापर्यंत पक्षचिन्हाचे वाद झाले तेव्हा पक्षचिन्ह गोठवण्यात आलं, पण ही पहिली केस कदाचित असेल ज्याच्यामध्ये पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं आणि शिवसेना हे नावसुद्धा त्यांना देऊन टाकण्यात आलं. हा जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे हा सुद्धा घटनाबाह्य स्वरूपाचा आहे. हे 3 महत्त्वाचे आपण जर फॅक्टर पाहिले, जे चुकीचं काम करून गेलेले आहे, भारतीय संविधानानुसार न वागलेले हे 3 घटनात्मक पदांवर बसलेले लोक, स्वायत्त यंत्रणा व निवडणूक आयोग, या सगळ्यांची जी चूक आहे ती पाहता उद्धव ठाकरे यांची बाजू सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे आणि त्यामुळे तो निर्णय लागला पाहिजे, कसाही लागला तरी चालेल. एक निवडणूक आली लोकसभेची, नंतर विधानसभेची आली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या. कधीतरी लोकांना हे बघायला मिळालं पाहिजे की शिवसेना या नावाशिवाय आणि धनुष्यबाण चिन्हाशिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट कशाप्रकारे निवडणूक लढतो आणि जिंकतो याची परीक्षा एकदा झाली पाहिजे. सर, यात एक महत्त्वाचा निर्णय जो निवडणूक आयोगाचा होता त्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झालं. या निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचाच एका निकालाचा दाखला दिला होता सादिक अली प्रकरणातल्या आणि ट्रिपल टेस्ट लावली होती. तर जर हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला बदलायचा असेल तर मोठ्या खंडपीठाकडे पाठवावा लागेल किंवा पुन्हा एकदा घटनापीठाकडे पाठवावं लागेल असं वाटतंय का, आणि याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर कसा होईल, बाकी निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कसा होईल? बघा, अपात्रतेसंदर्भात किंवा कोण पात्र आणि अपात्र आहे हे ठरवण्याच्या संदर्भात जो निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयातर्फे आणि तो राहुल नार्वेकरांकडे पाठवला होता, त्याबद्दल तुम्ही म्हणता ती सादिक अलीची केस एक टेस्ट केस म्हणून आहे. त्या संदर्भात कोर्टाला विचार करायचा असेल तर ते वेळ घेऊ शकतात आणि तसा वेळ घेतला तर चालेल. आत्ता मुख्य मुद्दा काय आहे की निवडणूक चिन्ह, पक्षचिन्ह जे आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव, या संदर्भातला निर्णय मात्र तातडीने झाला पाहिजे. कारण की तसंही आता ती विधानसभा जी आहे, ज्या विधानसभेमध्ये या सगळ्या अपात्र लोकांनी सत्ता धारण केली, सत्ताधीश झाले, ती विधानसभा त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. तो प्रश्न अपात्र पात्र ठरवायचं कसं आणि अशा प्रकारे पक्ष फोडून कोणी सत्ता स्थापन करणं योग्य आहे का, 10व्या परिशिष्टाचा अपमान तो आहे का, या संदर्भातला निर्णय दूरगामी परिणाम करणार आहे भारताच्या सगळ्या निवडणुकीच्या आणि निवडून आल्यानंतरच्या राजकारणावर. त्याच्यासाठी वेळ लागला तर चालेल, पण केवळ धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव याबद्दलचा निर्णय मात्र त्वरित सर्वोच्च न्यायालयाने घेतला पाहिजे. सर, पण जर यामध्ये हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाकडून झाला तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील अजित पवारांना मिळालेलं आहे, तर मग त्या सगळ्या प्रकरणांवर सुद्धा या निकालाचा परिणाम होऊ शकतो. बघा, जी संविधानिक त्याला आपण म्हणू संविधानिक फसवणूक करून हे दोन्ही पक्ष प्रस्थापित झालेले आहेत
आणि त्याच्यावरचं वर्चस्व एकीकडे एकनाथ शिंदेंनी, दुसरीकडे अजितदादांनी मिळवलेलं आहे, तर ती संविधानिक चोरी आहे. संविधानाची फसवणूक करून यांनी हे कामकाज सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षचिन्ह काढून घेतल्याने किंवा त्यांचं नाव काढून घेतल्याने त्यांच्यावर नक्की त्यांच्या अस्तित्वावर परिणाम होणार आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त राजकीय फायदा हा भारतीय जनता पक्षाचा होणार, हे नक्की राजकीय विधान म्हणून आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे प्रकरणच हे राजकीय आहे, म्हणून कोणी राजकीय बोलायचं नाही, राजकीय आपलं मत मांडायचं नाही असं नाही. हे प्रकरणच राजकीय आहे. पॉलिटिकल हाय पॉवर विल जी अतिशयोक्ती एक आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते, अशा काही लोकांनी सत्ताकांक्षेनी ही सगळी पक्षफोड केलेली आहे आणि त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला विराम बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा कायमस्वरूपी निर्णय आवश्यक आहे. सर, या सगळ्यातून आता तुमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून काय असेल? कारण ज्या न्यायमूर्तींसमोर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर सुनावणी आहे, तेच न्यायमूर्ती अगदी येत्या काही दिवसात सरन्यायाधीश म्हणूनही शपथ घेणार आहेत. ते सरन्यायाधीश होण्यापूर्वी निकाल येईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे का? 23 तारखेला ते सरन्यायाधीश होत आहेत, की निकाल थोडा अजून काळ वाट पाहावी लागेल? आता ते प्रत्येक न्यायाधीशांच्या मर्जीवर आहे, परंतु सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम विजडम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सुप्रीम विजडम वापरणारे न्यायाधीश या प्रकरणामध्ये चांगला निर्णयच देऊ शकतील असं मला वाटते. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते ॲडव्होकेट असीम सरोदे, व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.